264 नगरपालिका आणि नगरपंचायतींसाठी मतदानाला सुरुवात. अनेक मातंबरांचं भवितव्य मतपेटीत कैद होणार, तर उद्या होणार फैसला. सर्वच नगरपालिका नगरपंचायत निवडणुकांचे निकाल 21 डिसेंबरला लावता येतील का? औरंगाबाद खंडपीठाची निवडणूक आयोगाला विचारणा. आज दुपारी सुनावणीत आयोग निवेदन सादर करणार. राज्यातील अनेक मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड. सातारा, रायगड आणि नागपुरात काही काळ ईव्हीएम बंद असल्यानं गोंधळ, तर वर्ध्यात मतदानाला अर्धा तास उशिरानं सुरुवात. मतदानापूर्वी मालवणमध्ये मोठी घडामोड. शिवसेना आमदार निलेश राणे मध्यरात्री 1 वाजता पोलीस ठाण्यात. भाजप कार्यकर्त्यांनी पैसे वाटल्याचा राणेंचा आरोप. 1.5 लाखांची रोकड, 2 वाहनं जप्त. एकनाथ शिंदेंनीच मालवणात पैशांच्या बॅगा आणल्या, तर शिवसेना आमदार निलेश राणेंनीही पैशांचं वाटप केल्याचा माजी आमदार वैभव नाईकांचा आरोप. बीडमध्ये मतदानाच्या आदल्या दिवशी दुचाकीच्या डिक्कीत सापडले पैसे, धारदार शस्त्र आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं प्रचारपत्रक. संपूर्ण परिसरात खळबळ. राजुरा नगरपालिकेचा भाजप उमेदवाराच्या वडिलांकडून पैसे वाटप. 500 रुपयांच्या नोटा वाटप करताना व्हिडिओ व्हायरल. अमोल चिल्लारवार असं भाजप उमेदवाराचं नाव. बुलढाणा नगरपालिका निवडणुकीतील अपक्ष उमेदवाराकडून पैशांचं वाटप. मतदारांना पैसे देतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. निवडणूक आयोगानं कारवाई करण्याची मागणी केली. शिवसेना आमदार संतोष बांगरांकडून मतदानाच्या गोपनीयतेची भंग. महिला मतदाराला जाऊन सांगितलं कुठे मतदान करायचं. महिलेला सूचना देतानाचा व्हिडिओ व्हायरल. राज्यातील काही निवडणुका लांबणीवर टाकण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयावर मुख्यमंत्र्यांसह सर्वच राजकीय नेत्यांची नाराजी, तर कायदेशीर सल्ला घेऊनच निवडणुका पुढे, आयोगाचं स्पष्टीकरण. एकनाथ शिंदे, अजित पवारांसह इतर नेत्यांना प्रलोभन देणारी वक्तव्य भोवण्याची चिन्ह. 20 नेत्यांच्या वक्तव्यांची आयोगाकडून दखल. जिल्हाधिकाऱ्यांकडून अहवाल मागितल्याची सूत्रांची माहिती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.